नमस्कार शेतकरी बांधवांनो, किसान कट्टा या चॅनल मध्ये मी श्रीकांत शेलवंत आपलं स्वागत करत आहे। आज दिनांक 22 जून 2026 वार सोमवार, गुंटेकडी मार्केट पुणे। आज मार्केटमध्ये फुलांचे दर थोडेफार आपल्याला कमी जास्त झालेली पाहायला मिळतात। त्याचबरोबर कांद्यांच्या दरामध्ये देखील थोडीफार सुधारणा पाहायला मिळते, आवक कमी झालेली पाहायला मिळते। तर फळांच्या दरामध्ये देखील थोडासा बदल पाहायला मिळते। तर इतरही काय शेतमालाचे दर काय पाहायला मिळतात हे आपण सविस्तर पाहणार आहोत। आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून गुंटेकडी मार्केट यार्ड पुणे येथील शेतमालाचे दर आपल्याला पाहायला मिळतील। तसेच हा व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा, जेणेकरून घरबसल्या संपूर्ण शेतमालाचे दर आपल्या शेतकरी बांधवांना पाहायला मिळतील। पर्पलची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। पर्पल शेवंतीसाठी साधारणतः दर जे आहे 180 ते 200 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होतात। तर हलके माल जे 100 ते 120 रुपयापासून देखील दर पाहायला होतात। तुकडा गुलाबची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर मध्ये साधारणतः 250 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते। एखाद्या दुसऱ्या वस्तूसाठी 300 रुपयापर्यंत देखील दर पाहायला मिळू शकतो। तर हलके माल जे 100 ते 120 रुपयापासून देखील दर पाहायला होतात। गुलछडीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर मध्ये 100 तर हलके मालासाठी 70 रुपयापासून देखील गुलछडीसाठी दर पाहायला होते। पास्तीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर मध्ये जम्बो साईज मध्ये 35 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते। हलक्या मालासाठी 15 ते 20 रुपयापासून देखील पास्तीसाठी दर पाहायला होते। कामिनीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर मध्ये 5 ते 6 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते। हलके माल जे 4 रुपयापासून देखील दर पाहायला होतात। भेंडीची तसेच ब्लूडीची आवक देखील आपल्याला वाढलेली पाहायला होते। त्याचबरोबर दरामध्ये देखील घसरण पाहायला होते। मागणी कमी झाल्याचा परिणाम देखील दरावरती पाहायला होते। चांगले माल जे 70 तर हलक्या मालासाठी 40 ते 50 रुपयापासून देखील दर पाहायला होतात। डच गुलाबची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। चांगल्या क्वालिटीमध्ये लाल तसेच कलर गुलाबचे दर आपल्याला चांगल्या एक नंबर मध्ये 200 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते। हलक्या मालासाठी 80 ते 100 रुपयापासून देखील डच गुलाबसाठी दर पाहायला होते। आवक मार्केटमध्ये भरपूर असलेली पाहायला होते। सनफ्लॉवरची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर मध्ये साधारणतः 200 रुपयापर्यंत हलक्या मालासाठी 80 ते 100 रुपयापासून देखील दर पाहायला होतात। आज मार्केटमध्ये झेंडूची आवक कमी झाल्याचा परिणाम आपल्याला झेंडूच्या दरावरती आज पाहायला होते। तर दर जे आहे चांगल्या एक नंबर मध्ये लाल तसेच पिवळ्या झेंडूसाठी 100 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते। हलक्या मालासाठी 70 रुपयापासून देखील झेंडूचे दर पाहायला होतात। तर शेवंतीचे दरही आपल्याला चांगल्या एक नंबर मध्ये 200 ते 220 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते। हलक्या मालासाठी 120 ते 150 रुपयापासून देखील आपल्याला शेवंतीचे दर पाहायला होते। आज कांद्यांच्या दरामध्ये पुन्हा एकदा वाढ झालेली पाहायला मिळते। तर मार्केटमध्ये आवक देखील कमी झाल्याचा परिणाम आपल्याला कांद्यांच्या दरावरती आज पाहायला होते। चांगल्या एक नंबर मध्ये सुपर आणि कलर गोळे साईज मध्ये असलेल्या कांद्यासाठी 20 ते 22 रुपयापर्यंत एका दुसऱ्या वक्कलसाठी दर पाहायला होते। सरासरीमध्ये जर पाहिलं तर 15 ते 20 रुपयाच्या दरम्यान आपल्याला मोठ्या प्रमाणात कांद्यांची विक्री पाहायला होते। हलके माल जे 10 ते 12 रुपयापासून देखील विक्री होताना पाहायला होतात। या ठिकाणी आपण पाहू शकता। तर काजळी आलेली त्याचबरोबर चाल गेलेली कांद्यांची आवक देखील आपल्याला पाहायला मिळते। तर लहान साईज मध्ये चिंगळे कांद्याचे दर पाहिले तर 7 रुपयापासून ते 10 रुपयाच्या दरम्यान आपल्याला चिंगळे कांद्याचे देखील दर पाहायला होतात। आवक मार्केटमध्ये थोडीफार कमी झाल्याचा परिणाम आपल्याला कांद्यांच्या दरावरती आज पाहायला मिळतो। त्यांची आवक मार्केटमध्ये भरपूर असलेली पाहायला मिळते। त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये दर जर बघितलं तर साधारणतः 13 ते 15 रुपयाच्या दरम्यान आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये इंदोर बटाट्यांचे दर पाहायला मिळतात। आवक देखील आपल्याला वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये पाहायला मिळते। तर या ठिकाणी आवक आपल्याला मोठ्या प्रमाणावरती असलेली पाहायला होते। त्याचबरोबर दर ही आपल्याला 15 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते। हलके माल जे 13 रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला होतात। आग्रा बटाट्यांची क्वालिटीनुसार दर ही आपल्याला चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये 14 ते 14 रुपयापर्यंत आपल्याला उच्चांकी दर पाहायला होते। हलके माल जे 10 रुपयापासून देखील विक्री होताना पाहायला होतात। कोथिंबीरची आवक मार्केटमध्ये भरपूर वाढल्यामुळे दरामध्ये आपल्याला आज घसरण पाहायला मिळते। चांगल्या क्वालिटीमध्ये गावरान कोथिंबीरसाठी साधारणतः दर जे 15 रुपयापर्यंत तर विलायती कोथिंबीरसाठी 10 ते 12 रुपयाच्या दरम्यान आपल्याला दर पाहायला होतात। आवक मार्केटमध्ये भरपूर असलेली पाहायला मिळते। त्याचबरोबर दरामध्ये देखील आज कोथिंबीरसाठी घसरण पाहायला मिळते। मेथीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये मेथीसाठी साधारणतः दर जे 20 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता। हलक्या मालासाठी 10 ते 15 रुपयापासून देखील मेथीसाठी दर पाहायला होते। हिरवी मिरचीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये 35 ते 36 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता। हलक्या मालासाठी 22 ते 25 रुपयापासून देखील हिरवी मिरचीचे दर पाहायला होतात। मार्केटमध्ये आवक भरपूर झालेली पाहायला होते। त्याचबरोबर दरामध्ये देखील थोडासा बदल पाहायला होते। काळ्या भारताची वांग्याची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये साधारणतः दर जे
25 रुपये ते 30 रुपयाच्या दरम्यान उच्चांकी दर पार होते. हलके माल जे ते 12 ते 15 रुपयापासून देखील विक्री होताना पार होतात. डांगरची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये डांगरचे दर जे आहेत 14 रुपयापर्यंत हलके मालासाठी 7 ते 8 रुपयापासून देखील डांगरसाठी दर पार होते. शेवग्याची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये शेवग्याचे दर जे आहेत 60 रुपयापर्यंत हलक्या मालासाठी 25 ते 30 रुपयापासून देखील दर पार होते. काकडीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये काकडीचे दर जे 35 रुपयापर्यंत हलक्या मालासाठी 25 ते 30 रुपयापासून देखील काकडीसाठी दर पार होते. शिमला मिरचीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये साधारणतः दर जे 45 रुपयापर्यंत उच्चांकी दर पार होतात. हलक्या मालासाठी 20 ते 25 रुपयापासून देखील हलक्या मालांचे दर पार होतात. दोडक्याची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये 40 ते 45 रुपयापर्यंत उच्चांकी दर पार होतात. हलक्या मालासाठी 25 रुपयापासून देखील दोडक्यासाठी दर पार होतात. कारल्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 45 रुपयापर्यंत हलक्या मालासाठी 30 रुपयापासून देखील कारल्यासाठी दर पार होतात. वालगेवड्याची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये 100 तर हलक्या मालासाठी 70 रुपयापासून देखील वालगेवड्याचे दर पार होतात. भेंडीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 40 ते 45 तर हलक्या मालासाठी 30 रुपयापासून देखील भेंडीसाठी दर पार होते. वांग्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 25 ते 30 तर हलक्या मालासाठी 15 रुपयापासून देखील वांग्यासाठी दर पार होते. पुनेरगावची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 35 ते 40 रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी 15 ते 20 रुपयापासून देखील पुनेरगावसाठी दर पार होते. दुधी भोपळ्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 25 तर हलक्या मालासाठी 15 ते 16 रुपयापासून देखील दुधी भोपळ्याचे दर पार होते. घोसाळ्याची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये साधारणतः दर जे आहे 30 रुपयापर्यंत हलक्या मालासाठी 15 ते 20 रुपयापासून देखील घोसाळ्याचे दर पार होतात. कोबीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये कोबीचा दर जे आहे साधारणतः 16 ते 18 रुपयापर्यंत उच्चांकी दर पार होते. हलके माल जे ते 14 रुपयापासून देखील दर पार होतात. बीनची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये साधारणतः 90 रुपयापर्यंत हलक्या मालासाठी 50 रुपयापासून देखील बीनसाठी दर पार होते. पावट्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 80 ते 85 रुपयापर्यंत उच्चांकी दर पार होते. हलके माल जे ते 50 रुपयापासून देखील दर पार होते. चवळीच्या शेंगाची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये साधारणतः दर जे ते 35 रुपयापर्यंत हलक्या मालासाठी 20 रुपयापासून देखील दर पार होतात. फ्लावरची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये फ्लावरचे दर जे ते साधारणतः 25 रुपयापर्यंत हलक्या मालासाठी 14 ते 15 रुपयापासून देखील दर पार होतात. आल्याची आवक या ठिकाणी पण पाहू शकता. मार्केटमध्ये भरपूर आवक आल्यासाठी झालेली पार होती. त्याचबरोबर चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये 85 ते 90 रुपयापर्यंत उच्चांकी दर पार होते. हलके माल जे ते 40 ते 45 रुपयापासून देखील आपल्याला विक्री होताना पाहायला होतात. त्याचबरोबर कावळ्या आल्याचे दर जर बघितलं तर 40 ते 50 रुपयाच्या दरम्यान आपल्याला दर पार होते. आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये सुकवांचे दर जे ते 16 ते 17 रुपयापर्यंत उच्चांकी दर पार होते. हलक्या मालासाठी 10 रुपयापासून देखील आपल्याला सुकवांसाठी दर पार होते. पपईची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये साधारणतः 18 ते 20 रुपयापर्यंत उच्चांकी दर पार होते. हलक्या मालासाठी 10 रुपयापासून देखील दर पार होतात. खरबूजची क्वालिटीनुसार दरामध्ये घसरण पाहायला चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये साधारणतः 30 ते 35 रुपयापर्यंत उच्चांकी दर पार होते. हलके माल जे ते 12 ते 15 रुपयापासून देखील खरबूजसाठी दर पार होते. पेरूची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. मोठ्या प्रमाणात पेरूची आवक पाहायला मिळते. त्याचबरोबर दरामध्ये देखील घसरण पाहायला मिळते. चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये 25 ते 30 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. हलके माल जे 5 ते 10 रुपयापासून देखील विक्री होताना पाहायला मिळतात. ड्रॅगन फ्रूटची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये 100 ते 110 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होतं. लहान साईज मध्ये हलके माल जे 40 ते 50 रुपयापासून देखील दर पाहायला होतात. कलिंगडची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये 25 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलक्या मालासाठी 15 ते 20 रुपयापासून देखील कलिंगडसाठी दर पार होते. डाळिंबची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये साधारणतः दर जे 300 ते 320 रुपयापर्यंत उच्चांकी दर पार होते. तर लहान साईज मध्ये हलकी माल जे 100 ते 120 रुपयापासून देखील डाळिंबसाठी दर पार होते. लिंबांची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये लिंबांचे दर जे 25 ते 35 रुपयाच्या दरम्यान आपल्याला उच्चांकी दर पार होते. तर हलके माल जे 15 ते 20 रुपयापासून देखील हलक्या मालासाठी दर पार होतात.